आपण देशामध्ये धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक स्वतंत्र होते. तर मी आता बंद केला गॅस. एक प्लेट दादूसाठी, एक प्लेट फोंडजीसाठी. आणि लवकरच आम्ही गावाला जाणार आहोत. नेहमी माझ्याकडून ना जास्त होत असतं. किचन ऑर्डर मी स्वच्छ केलेलं आहे. फोंडची माझी वाट पाहत थांबलेला आहे खाली. स्वादिष्ट स्वादिष्ट भोजन करत आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आता आणि मी अगोदर स्वयंपाक करत आहे कारण आम्हाला जायचं आहे आज छावा मूवी पाहिला. चिरंजीव तर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून आलेले आहेत आणि आम्ही असा विचार केला होता की तीर्थयात्रेहून आल्यानंतर जायचं. तर त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत आणि आज शनिवार आणि फोंडजीला सुट्टी असते म्हणून आम्ही चाललेलो आहोत. आणि मी थोडीशी स्वयंपाकाची घाई करत आहे कारण मनाच्या कॉलेजमध्ये आज पॅरेंट टीचर मीटिंग आहे. ती मीटिंग अटेंड करून आम्हाला तसंच मूवी पाहायला जायचं आहे. तर मी स्वयंपाक पटपट आवरून घेत आहे. मी अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते, त्याच्यानंतर वरती टेरेसवरती पक्ष्यांसाठी पाणी ठेवून येते आणि नंतर मग मुलीला स्वयंपाक करून घेते. हरि सुंदर नंदन मुकुंद हरि नारायण केशव हरि गोविंद. मी आज दादूची बॉटल घेतलेली आहे पाण्यासाठी. 2 मिनिटात जाऊन आले टेरेसवर. सूर्यनारायण खूप वरती आलेले आहेत. दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सूर्यनारायणचं दर्शन पण झालेलं आहे. आता घरी जाते आणि आज मी चपाती नाही बनवणार, भाकरी बनवणार आहे. मी आता ज्वारीची भाकरी बनवत आहे. खूप चवीला छान लागते. काल रात्री आम्ही बनवून खाल्लेल्या भाकरी एकदम साखरेसारखी लागते. साखरेसारखी म्हणजे एक उपमा दिली की चवीला छान लागते भाकरी. ही कशी फुगली, एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे भाकरी. आणि उन्हाळ्यात तर चांगलीच असते ज्वारीची भाकरी खायला कारण ज्वारी ही थंड असते शरीरासाठी. छान फुगलेली आहे आणि पहिली भाकरी तयार आहे. आता दुसरी भाकरी. पटपट भाकरी करते, जेवण करतो आणि निघतो लगेच. फोंडेजीला जेवायला वाढत आहे मी कारण फोंडेजी बोलले की मी एकटा जातो पॅरेंट टीचर मीटिंगला मनीषा कॉलेजमध्ये आणि 12:30चा शो आहे आणि मीटिंग आहे 10 वाजता आणि 11 वाजता संपणार आहे. म्हणलं ठीक आहे, तोपर्यंत मी घरचं आवरून घेते, तुम्ही या जाऊन. फोंडेजींचं ताट आहे. मस्त मस्त दुधी भोपळ्याची भाजी, पनीर भुर्जी, राजगिऱ्याची भाजी. फोंडेजीला देते भाकरी. मस्त मस्त गरमागरम भाकरी. लवकर जायचंय आम्हाला, माझ्या पॅरेंट्स टीचर मीटिंगला जायचंय. हा घ्या खाऊन. नंतर आता मी पण जेवण करते. माझं पण जेवलेलं आहे. तिकडे बघा, तिकडे आलं पाण्याची भाजी. मनाचं पोट बिघडलेलं आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला. थोड्या वेळ ना दुपारी तूप भात खा. तूप डाळ भात थोडस बरं वाटतं तुला. थोडंशी कसं झालं जेवण खालं. इन दोनों को बहुत घाई है की आम्ही चाललोय. मनीषचं कॉलेज एवढं छान आहे ना. मना BCAच्या सेकंड इयरला आहे आता, तरी सुद्धा बघा पॅरेंट टीचर मीटिंग ठेवतात. म्हणजे एवढं चांगलं कॉलेज आहे, स्कूल सारखं आहे. छोटो हो बाजू, छोटो अभी बाजू लवकर ढारा पडले. कुठे चालले? आईला घेऊन जाव की हुई बाजू. मी आता देवांची पूजा करत आहे. रोज फोंडेजी करतात. फोंडेजीला आज उशीर झाला होता मीटिंगला जायला म्हणून आता मी पूजा करत आहे. गोविंद जय बोलो गोपाळ जय जय. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. मी आता जेवण करत आहे. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण. स्वादिष्ट स्वादिष्ट भोजन करत आहे. मस्त मग फुल एकदम आनंद झाला जेवण करून.
ठीक आहे, सगळं पनीर संपवलं. बाप रे बाप, भोपळा नाही खाल्लास पण तू, मिसळतो हे तू. चला आता झाडू वगैरे मारून घे. माझं पण जेवण झालेलं आहे स्वादिष्ट असं. आता मी पण पटकन आवरून घेते. फोंडजी येतील आता, 11:15 झालेले आहेत. तर 12:30चा शो आहे आमचा. पटकन आवरून घेते. किचन तर मी स्वच्छ केलेलं आहे. मी आता भांडी घासते. मानाचा फोन आलेला की आवरून घे आणि पटकन खाली येऊन थांबा 15 मिनिटामध्ये. म्हणजे ठीक आहे, 15 मिनिटात जेवढी भांडी होती तेवढं घेऊन घेते. आता मी आणि फोंडजी चाललेलो आहोत छावा मूवी पाहायला. चिरंजीव तर पाहून आलेले आहेत. फोंडजी माझी वाट पाहत थांबलेले आहेत खाली. तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते मी. जाय ना लवकर. हा बेटा, आज उशीर झालाय. पाण्याची बॉटल घेतली. बाय. मीटिंग कशी झाली? ओके. बर, कपडे मशीनला टाक. बापरे, ऊन चांगलं तापलेलं दिसतंय. फोंडजी थांबलेले आहेत खाली. नंबर आहे आपला का? अरे मला बघ E1314. सुचला नाही गेलो, चावी नाही होती ना. म्हणा सो गया बच्चा, सो गया. काम ही क्या है? तू? हम अभी लिए गेम खेलने के लिए, अभ्यास कर रहे थे हम. खूप अभ्यास मुलगा आहे माझा दादू. आलेलो आहोत मूवी पाहून. मूवी पाहताना माझ्या हृदयाला खूप यातना झालेल्या आहेत. चांगली मूवी होती, मला आवडली. आणि आजकालच्या मोबाईल घेऊन बसणाऱ्या पिढीला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहण्यास मजबूर करणारी अशी छावा मूवी आहे. आणि मला तर ह्या मूवीबद्दल एक बोलावंसं वाटतं. आज आपण महिला दिनाचं स्वातंत्र्य जे उपभोगतोय, किंवा आज आपण देशामध्ये आपल्या जे धार्मिक, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य उपभोगतोय, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांमुळेच. मला तर खूप आवडली मूवी. मग तुम्हाला कशी वाटली मूवी? ज्यांनी बघितली नाही त्यांनी बघून या. हो, तर सगळ्यांनी बघितलेलीच असेल. थोडं तर कळलं ना. ज्यांना इतिहास माहित नाही, ज्यांना वाचनाची आवड नाही, त्यांनी हा मूवी पाहावा, जरूर पाहावा. थोड्यांना चहा बनवून देते. ठीक आहे, धन्यवाद. कोणजींची अचानक भेळ खाण्याची इच्छा झालेली आहे. काल जशी माझी झाली होती. चहा ठेवलाय बरं का गॅसवरती. तर मी आता बंद केला गॅस. म्हणले अगोदर भेळ बनवून दे मला. म्हटलं ठीक आहे, भेळ बनवून देते. आणि इथं कलिंगड पण चिरलेलं आहे. एवढं सगळं त्यांच्यासाठी देत आहे मी आता. मस्त लिंबू आणि आज काकडी पण आहे भेळी बरोबर, जे भेळीच्या मसाल्यामध्ये. छान छान खमंग वास येत आहे भेळीचा. वाह भाई वाह 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 वाह. देखते ही दिन बन जाए, खाते ही दिन बन जाए. एक प्लेट दादूसाठी, एक प्लेट फोंडजीसाठी. दादू देव अगोदर. ये लो बेटा, धन्यवाद. आराम से खा लो, एन्जॉय करो. पंखा का नाही लावून झोपलात? डोळा लागला. कांदा, लिंबू, टोमॅटो चिरेपर्यंत फोंडजी झोपले. कसं बनले फोंडे? 30 रुपये द्यायला लागला. 30 नाही, 40ची वेळ आहे.
ज्या 40 रुपयाची भेळ आहे, काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू, कोथिंबीर, एवढं सगळं नाही ना तुम्हाला. प्लस तुम्ही ताटभर खाताय हम्म. म्हणलं ही 80ची झाली आता. हे पण खा तुमच्यासाठी. तू पण खा बाबू. खावा खा. छान आहे ते. आता चहाची बारी आलेली आहे. फोंडेजींचं आवडतं पातेल खास चहासाठी आणलेलं आहे आम्ही सोलापूरवरून. तेवढंच छान आवडतं. पितळीच्या पातेल्यामध्ये चहा पिण्याचा आनंद. मी आणि फोंडेजी चहा पिणार आहे. चहा खूप झालेला आहे. नेहमी माझ्याकडून ना जास्त होत असतं काही. चहा, भाकरी, भात तर खूप वेळा जास्त होतो. भरभरून चहा दिलेला आहे मी. फुल कप भरलेला आहे. चलो आजचा दिवस चहा प्यायचा. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि मला शीतपित्ताचा त्रास होतो, पुन्हा वातीचा त्रास होतो चहा पिल्यामुळे किंवा कॉफी पिल्यामुळे. मी क्वचित कधीतरी चहा किंवा कॉफी पित असते. 8 दिवसातून एकदा. चला फोंडेजींना देते चहा. फोंडेजी हो लीजिए. या तुमच्या आवडीचा चहा. मस्त. बघूया. इलायचं फ्लेवर होते. काल एका ताईने कमेंट मध्ये विचारलेलं की तुमचं गाव कुठलं. फोंडेजी तुमचं गाव कुठलं. पुणेच आहे तुमचं गाव. माझं सोलापूर आहे. नाही तुमचं पुण्याचं जन्म पुण्यातला आहे. पुणे पुणेकर आहे आणि मी सोलापूरकर आहे. आणि आमची शेती आहे सांगोला तालुक्यामध्ये डोंगर गाव आहे त्या ठिकाणी आहे आमची शेती. आणि लवकरच आम्ही गावाला जाणार आहोत शेती करायला. शेती करायला. तू आणि तो बाळका. मी शेती नाही, मी गाई म्हशी पाळणार आहे. कुठे बाळा. शेतातच ना. शेतात कुठं. घराच्या बाहेर. कुठल्या. आपल्या घराच्या बाहेर. मग तिथंच ना. मग घराच्या बाहेर शेती त्या थोडी. दोघांना गावाकडे जायचे खूप वेळ लागलेले आहेत. फोंडेजींना मनाला मना तर म्हणतो की मला आता शिक्षण पास झालं, मला आता शिक्षण शिकायचं आहे, मला काहीतरी बिझनेस करायचा आहे. म्हणलं 2 वर्ष अजून काढ, ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि जे तुला काय करायचं ते कर, टेन्शन नाही. असं तर नोकरीच केली पाहिजे असं आमचं काही नाही. दोघांवरती अजिबात प्रेशर नाही. तुम्हाला जे वाटेल ते करा असं आमचं दोघांचं मत आहे. बघू आता इन फ्युचर मुलं काय करतात ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता चहाचा मजा घेतो आणि व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.